श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRA डिझाईन या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी तुमचं. तर आज आहे आपला आरी एम्ब्रॉयडरीचा बेसिक टू ॲडव्हान्सचा दिवस 8वा आणि आज मी तुम्हाला बीडभोवती शुगर बीड किंवा गोल्डन बीड लोड कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आता तुम्हाला इथे दिसत असतील की मी बीड घेतलेले आहेत. 2 मी ड्रॉप शेपचे बीड घेतलेले आहेत आणि 2 मी राऊंड शेपचे मिरर घेतलेले आहेत. ह्या दोन्ही बीडभोवती आपल्याला शुगर बीड आणि गोल्डन बीडने ह्या पूर्ण बीडभोवती वर्क कसं करायचं सर्कलमध्ये आणि ड्रॉप शेपमध्ये कसं करायचं हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. ड्रॉप शेपमध्ये वर्क करताना हा जो आपला शेप आहे ड्रॉप शेपचा तो आपल्याला परफेक्ट असा आपल्या शुगर बीडने किंवा गोल्डन बीडने पूर्ण प्रॉपर अशा शेपमध्ये वर्क करायचं असतं. आणि इथे सर्कलमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर सर्कल आपल्याला ते डिझाईन करायचा असतो आपल्या शुगर बीड किंवा गोल्डन बीडने. ते कसं करायचं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला नक्की विचारू शकता. तर इथे आता मी ड्रॉप शेप बीड आणि राऊंड शेपचा मिरर घेतलेला आहे. तो चिटकवण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करते. जर तुम्हाला बीड किंवा मिरर वगैरे चिटकवायचे असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फेविक्रिल फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. कारण हा जर तुम्ही वापरला तर ह्याच्या खालचं जे कोटिंग आहे जे मी तुम्हाला दाखवते ह्याच्या खालचं जे हे सिल्वर कोटिंग आहे ते जसंच्या तसं राहतं आणि आपला जो बीड आपण घेऊ त्याची शाईनसुद्धा कमी होत नाही. पण जर तुम्ही हा B7000 ग्लू वापरलं तर हा चिटकायला लगेच क्विक चिकटतो. तसं हा चिकटण्यासाठी सुकण्यासाठी 1 ते 5 मिनटं आपल्याला वाट पाहावी लागते. पण B7000मध्ये तसं नाही आहे. हा ग्लू क्विक असा सुकणारा आहे, लगेच सुकतो. पण ह्याने काय होतं ह्याच्या खालचं जे आपलं कोटिंग आहे आपल्या बीडच्या खालचं हे जे कोटिंग आहे ते आहे ना कालांतराने डल होत जाते. ही जी शाईन आहे ती निघून जाते आणि आपल्या बीडची जी शाईन आहे तीसुद्धा डल होत जाते, निघून जाते. त्याच्यामुळे आपला ब्लाऊज खराब दिसतो कारण त्याच्यावरचं जे बीडचं आपण वर्क केलेलं असतं ते डल होत जातं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही B7000 न वापरता फेविक्रिल फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. तर आधी आपण आता हे जे बीड घेतलेत ते आधी आपण इथे चिटकवून घेऊयात. त्यासाठी आता इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करते आहे आणि इथे आता मी आपण जे बीड घेतलेले आहेत ते चिटकवून घेते. इथे मी चिमट्याच्या मदतीने आपले जे बीड आहेत ते चिटकवून घेते. हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा चिटकवू शकता, असं काही कंपल्सरी नाही आहे. इथे आता मिरर आणि ड्रॉप शेप बीड आपले चिटकवून झालेले आहेत. हे सुकण्यासाठी आपण ह्याला 1 ते 5 मिनटं देणार आहोत. हे पूर्ण सुकल्यानंतर आपण ह्याच्या पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथे आता आपले हे जे बीड आहेत ते सुकलेले आहेत. ह्याच्या भोवती आता आपण वर्क करणार आहोत. त्यासाठी मी इथे शुगर बीड घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला हा प्रॉपर शेप येण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला आधी इथे निडलने थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे. तर इथे मी निडलने थ्रेड वरच्या साईडने काढून घेते. ठीक आहे. इथे आता मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या निडलमध्ये आधी आपल्याला शुगर बीड लोड करून घ्यायचे आहे. जेवढे शुगर बीड बसतील तेवढे आपल्याला आपल्या निडलमध्ये लोड करून घ्यायचे आहेत. अशा निडलमध्ये लोड केल्यानंतर आता आपला हा जो थ्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला निडल अडकवून घ्यायचे आहे. ठीक आहे. अडकवून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 शुगर बीड ॲड करायचे. ठीक आहे. 2 शुगर बीड ॲड केल्यानंतर आता तिथे आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची. ठीक आहे. इथे आता मी चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा 2 शुगर बीड मी याच्यामध्ये लोड केले. पुन्हा मी थ्रेड खालच्या साईडने ओढून घेतला. पुन्हा मी इथे एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा मी 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा मी निडलमध्ये थ्रेड अडकवला आणि पुन्हा मी एक सिंगल चेन स्टिच करून घेतली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच करायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अजिबातच आपल्या बीडमध्ये डिस्टन्स वगैरे राहिलेलं नाही आहे. तिथपर्यंत करून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला आपल्या निडलमध्ये
शुगर बीड लोड करून घ्यायचे आहेत। सो इथे आता मी निडलमध्ये शुगर बीड लोड करून घेते। जेवढे शुगर बीड आपल्या निडलमध्ये बसतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत। तर आता इथे निडलमध्ये पुन्हा मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि पुन्हा आता आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। सो सेम आता मी याच्यामध्ये पुन्हा 2 शुगर बीड लोड केले। शुगर बीड लोड केल्यानंतर पुन्हा इथे मी एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली। पुन्हा मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले। पुन्हा मी इथे एक चेन स्टिच क्रिएट केली। पुन्हा मी 2 शुगर बीड लोड केले। पुन्हा मी इथे एक चेन स्टिच क्रिएट केली आणि तुम्ही पाहू शकता ही बाजू आपली प्रॉपर अशी वर्क झालेली आहे। सो पुन्हा आता आपल्याला निडल थ्रेडमध्ये अडकवून घ्यायची आहे। पुन्हा 2 शुगर बीड मी याच्यात लोड केले आणि पुन्हा मी इथे एक चेन स्टिच क्रिएट केली। ठीक आहे, पुन्हा मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले। पुन्हा मी इथे एक चेन स्टिच क्रिएट केली। जेव्हा जेव्हा तुम्ही शुगर बीड लोड कराल तेव्हा तेव्हा आपल्याला निडल खालच्या साईडने ओढून घ्यायची आहे आणि निडल मागे आल्यानंतर त्या बीडच्या इथे आपल्याला सिंगल चेन स्टिच करायची आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता आपला हा जो शेप आहे तो परफेक्ट असा आलेला आहे। सो आता प्रश्न आहे फिनिशिंगचा की याला फिनिशिंग कशी द्यायची। तर पुन्हा आता मी इथे शुगर बीड घेतले निडलमध्ये। शुगर बीड घेऊन झाल्यानंतर आता आपला हा जो थ्रेड आहे तो निडलमध्ये घेऊन पुन्हा तिथे मी 2 शुगर बीड लोड केले आणि पुन्हा तिथे एक मी सिंगल चेन स्टिच क्रिएट केली। पुन्हा मी 2 शुगर बीड लोड केले। पुन्हा तिथे मी आणखीन एक चेन स्टिच क्रिएट केली। ठीक आहे, आणि पुन्हा आता आपल्याला याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड करायचे आहेत। सो इथे 2 शुगर बीड लोड केल्यानंतर आतल्या साईडने आपल्याला इथे त्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे। चेन स्टिच क्रिएट करायची आहे। सो तुम्ही इथे पाहू शकता परफेक्ट असा आपला हा जो शेप आहे तो परफेक्ट असा आलेला आहे। सो तो आल्यानंतर आता इथे आपण एंड नॉट मारणार आहोत। सो जिथे आपण चेन स्टिच केली आहे त्याच्याच समोर आपल्याला त्याच जागेवर इथे आपल्याला एंड नॉट मारायची आहे। सो इथे मी एंड नॉट मारून घेते। ठीक आहे, सो इथे मी एंड नॉट मारली आणि तुम्ही पाहू शकता की परफेक्ट असा आपला जो हा शेप आहे ड्रॉप शेपचा तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे। सो ड्रॉप शेपच्या इथे आपण शुगर बीडने वर्क केल्यानंतर आता आपण हा सर्कल पाहणार आहोत। सो सर्कलमध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। तर इथे राऊंड शेपचा जो मिरर आहे तिथे सुद्धा मी आता पहिले तुम्हाला शुगर बीडनेच वर्क करून दाखवते। सो आता निडलमध्ये मी आधी शुगर बीड लोड करून घेतले। सो त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्या भोवती वर्क करायचं आहे। तर इथे मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 2 शुगर बीड लोड केले। तिथे एक सिंगल चेन स्टिच केली। पुन्हा मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले। तिथे एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली। पुन्हा मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले आणि पुन्हा एक चेन स्टिच क्रिएट केली। त्याच्यानंतर पुन्हा आता आपल्याला सेम करायचं आहे। पुन्हा मी थ्रेडमध्ये 2 शुगर बीड लोड केले आणि तिथे मी एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली। पुन्हा मी त्याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले। पुन्हा मी त्याच्यामध्ये एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली। ठीक आहे, सो पुन्हा आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड करायचे आहेत। पुन्हा आपल्याला इथे एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे। पुन्हा 2 शुगर बीड लोड करायचे। पुन्हा इथे एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे। सो तुम्ही इथे पाहू शकता परफेक्ट असा आपला सर्कल आलेला आहे। सो पुन्हा आता आपल्याला इथे शुगर बीड घ्यायचे आहेत। सो पुन्हा आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि पुन्हा आता इथे आपण हे वर्क करायला सुरुवात करूयात। सो पुन्हा मी त्याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले। पुन्हा मी इथे चेन स्टिच केली। पुन्हा इथे मी 2 शुगर बीड लोड केले। त्याच्यानंतर पुन्हा इथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली। ठीक आहे, सो जेव्हा आपली फिनिशिंग लाईन येईल तेव्हा त्याच्यामध्ये
एकूण आपल्याला किती बीडची गरज आहे ते आधी पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो बीड आहे तो लोड करायचा आहे. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की आपण 2-2च्या रेंजमध्ये इथे शुगर बीड लोड करत होतो. पण आता आपली ही जी फिनिशिंग लाईन आहे त्या फिनिशिंग लाईनमध्ये फक्त एकच शुगर बीड बसतो आहे. तुम्ही पाहू शकता की फक्त एकच शुगर बीड बसतो आहे. सो तिथे एक शुगर बीड लोड करून तिथे एक आपल्याला सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला शुगर बीडने सर्कल आलेला आहे. सो जिथे आपण एक सिंगल चेन स्टिच केलेली आहे तिथेच आपण एंड नॉट मारणार आहोत. सो इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो सर्कल आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट असा वर्क झालेला आहे. सो इथे ड्रॉप शेप बीड आणि सर्कल हे शुगर बीडने वर्क कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आता आपण हे ड्रॉप शेप बीड आणि हा सर्कल बीड 3 mm किंवा 4 mmच्या गोल्डन बीडने कसं वर्क करायचं ते पाहूयात. तर इथे आता आपल्याला 3 mmचे गोल्डन बीड घ्यायचे आहेत. सो जेवढे बीड माझ्या निडलमध्ये बसतील तेवढे मी घेतलेले आहेत. सो आधी आपण ड्रॉप शेप बीड बघूयात. तर शुगर बीडच्या इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुद्धा इथे आपला जो थ्रेड आहे तो वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. काढून घेतला त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला सिंगल असा 3 mmचा गोल्डन बीड लोड करायचा आहे. सो इथे आपण सिंगल बीड लोड करणार आहोत. सो इथे आता मी सिंगल बीड लोड करून घेतलं. ठीक आहे. अगेन आता आपण त्याच्यामध्ये एक सिंगल बीड लोड करणार आहोत. अगेन त्याच्यामध्ये आता आपण आणखीन एक सिंगल बीड लोड करणार आहोत. पुन्हा इथे चेन स्टिच करून घेतली. पुन्हा इथे चेन स्टिच करून घेतली. पुन्हा इथे मी सिंगल 3 mmचा गोल्डन बीड लोड केला. पुन्हा चेन स्टिच केली. पुन्हा मी इथे बीड लोड करून चेन स्टिच करून घेतली. पुन्हा आता आपल्याला आपल्या निडलमध्ये पुन्हा आपले जे 3 mmचे गोल्डन बीड आहेत ते लोड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो इथे पुन्हा मी निडलमध्ये बीड घेतल्यानंतर पुन्हा आता आपल्याला इथे सेम वर्क करत जायचं आहे. सो पुन्हा आता मी याच्यामध्ये सिंगल बीड लोड केला आणि एक चेन स्टिच करून घेतली. पुन्हा मी याच्यामध्ये सिंगल बीड लोड केला आणि पुन्हा मी इथे चेन स्टिच सिंगल करून घेतली. पुन्हा मी इथे बीड लोड केला. पुन्हा इथे मी चेन स्टिच करून घेतली. पुन्हा बीड लोड केला. पुन्हा इथे मी एक सिंगल चेन स्टिच करून घेतली. आपल्याला हे वर्क करताना थ्रेड जो आपला आहे तो एकदम असा आवलून पकडायचा नाही आहे. जर तुम्ही एकदम फिटिंग असा ओढला तर हा आपला मिडलचा जो बीड आहे तो निघण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण जर तुम्ही अति जोर लावलात एकदम फिटिंग असं करायला गेलात तर आपला जो बीड आहे तो निघून जाईल. त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे. सो पुन्हा आता मी इथे बीड घेतलेला आहे आणि पुन्हा आता आपण इथे वर्क करायला सुरुवात केलेली आहे. सो आता पुन्हा मी याच्यामध्ये सिंगल बीड लोड करून घेतलेला आहे. ठीक आहे. सो इथे आता बीड लोड करून झाल्यानंतर तिथेच आपल्याला एक सिंगल चेन स्टिच करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तिथेच आपल्याला एक एंड नॉट चेन स्टिच करून झाल्यानंतर तिथेच आपल्याला एक सिंगल एंड नॉट मारायची आहे. सो तिथेच आता मी एंड नॉटसुद्धा मारून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे सुद्धा आपला ड्रॉप शेप परफेक्ट असा वर्क झालेला आहे. 3 mmच्या गोल्डन बीडने परफेक्ट असं त्याला 3 mmच्या गोल्डन बीडने परफेक्ट असं त्याला फिनिशिंग आलेलं आहे. सो इथे 3 mmच्या गोल्डन बीडने ड्रॉप शेप कसं वर्क करायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो आता आपण पाहूयात की 3 mmच्या गोल्डन बीडने आपण राऊंड शेपचा जो मिरर घेतलेला आहे तो कसा वर्क करायचा. सो आता पुन्हा इथे मी 3 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो आता पुन्हा मी याच्यामध्ये इथे सुद्धा आपल्याला सिंगल आपले गोल्डन बीड लोड करून घ्यायचे आहेत. सो इथे सिंगल बीड लोड करून झाल्यानंतर मी इथे चेन स्टिच करून घेतली. पुन्हा एक मी सिंगल बीड लोड केला. पुन्हा इथे मी एक चेन स्टिच करून घेतली. पुन्हा इथे मी एक सिंगल बीड लोड केला. पुन्हा इथे मी चेन स्टिच करून घेतली. पुन्हा इथे बीड लोड केला. पुन्हा एक सिंगल चेन स्टिच करून घेतली. ठीक आहे. सो इथे बीड लोड करताना आपल्याला हलक्या हाताने ते बीड लोड करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जे बीड चिटकवलेले आहेत ते सिक्युअर राहतील आणि निघणार नाही. सो पुन्हा आता इथे मी एक सिंगल चेन स्टिच करून घेतली.
सो इथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा मी इथे बीड लोड केलं, पुन्हा इथे मी एक सिंगल चेन स्टिच करून घेतली, पुन्हा मी इथे एक बीड लोड केलं, पुन्हा चेन स्टिच करून घेतली, पुन्हा इथे मी सिंगल बीड लोड केलं, पुन्हा चेन स्टिच करून घेतली, त्याच्यानंतर पुन्हा इथे सिंगल बीड लोड केलं, पुन्हा चेन स्टिच करून घेतली। तर तुम्ही इथे पाहू शकता आपला हाफ सर्कल तर कंप्लीट झालेला आहे। तर राहिलेल्या जागीसुद्धा आता आपण गोल्डन बीड लावून घेऊयात। सो इथे सुद्धा मी एक चेन स्टिच करून घेतली आणि इथे सुद्धा आता आपली फिनिशिंग लाईन आलेली आहे। सो जिथे आपण चेन स्टिच केलेली आहे तिथेच आपल्याला एंड नॉट मारायची आहे। सो आता तिथेच मी एंड नॉट मारून घेते। सो इथे मी एंड नॉट मारून घेतलेली। ओके, सो इथे सुद्धा आता मी एंड नॉट मारलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सर्कल आपला परफेक्ट असा क्लिअर झालेला आहे, तयार झालेला आहे। सो इथे ड्रॉप शेप बीड आणि राऊंड शेप बीड, शुगर बीड आणि 3 mm 4 mmच्या गोल्डन बीडने कसे वर्क करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि परफेक्ट असे हे पॉईंट कसे आणायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे। सो तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा। प्रत्येक बीडमध्ये प्रत्येक गोल्डन बीड शुगर बीड घेऊन तुम्ही त्याला लोड करून पहा, घरी प्रॅक्टिस करा। तर आज मी तुम्हाला बीडभोवती शुगर बीड आणि गोल्डन बीड कसे लोड करायचे हे शिकवलेलं आहे। सो तुम्हाला जर काही क्वरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता किंवा कमेंट करू शकता। मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, सर्व कमेंटचे आन्सर तुम्हाला नक्की करेन। तर मग आज पुरतं एवढंच। तुम्ही याची घरी नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।